समाज कल्याण भरती 2025 आणि टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट अशी ही टेस्ट आहे, ज्यामध्ये 25 प्रश्न आहे आणि टेस्ट क्रमांक 21 आहे. टोपण नावाच्या संदर्भात आहे मित्रांनो. मराठी व्याकरणामध्ये टोपण नावे आपल्याला विचारलेले असतात, म्हणजेच तो एक एक्स्ट्रा पार्ट असतो. स्पेशली मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न. आता ही एक टेस्ट आहे आणि या टेस्टमध्ये फक्त आणि फक्त टोपण नावाच्या संदर्भातच आपण डिस्कस करणार आहोत. आता बघा या ठिकाणी पहिला प्रश्न कुठे आहे. पहिला प्रश्न आहे टेट टॉपिक वाईज टेस्ट आहे आणि सोबतच समाज कल्याण भरतीसाठी सुद्धा हा इम्पॉर्टंट आहे, समाज कल्याण भरतीसाठी. ओके. आता या ठिकाणी बघा, बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे. आता सगळ्यांनाच माहीत आहे, हा काय सोपा प्रश्न, परंतु घेणं गरजेचं आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की सोबतच जे या ठिकाणी आपल्याला चिंतामण त्र्यंबक खानोलकर आहे, प्रल्हाद केशव अत्रे आहे, राम गणेश गडकरी आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे आहे. आता सर्वांनाच माहीत आहे की 4th नंबरचं ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. पण विचारलं काय जाऊ शकतं, बालकवी विचारलं जाऊ शकते, रानकवी सुद्धा विचारलं जाऊ शकते, महाराष्ट्र कवी सुद्धा विचारलं जाऊ शकते, महाराष्ट्र कवी सुद्धा विचारलं जाऊ शकते. बालकवी, रानकवी, महाराष्ट्र कवी, मुला फुलांची कवी सुद्धा विचारले जाऊ शकते, मुला फुलांची कवी, म्हणजे हे सुद्धा आपण करणं गरजेचंच आहे. ठीक आहे. चला सेकंड क्वेश्चन. केशव कुमार कोण. आता केशव कुमार कोण, केशव कुमार कोण, केशव सूत कोण, कुसुमाग्रज कोण है की नाही, गोविंदाग्रज कोण, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सेकंड क्वेश्चनचे आन्सर इथे मित्रांनो केशव कुमार आहे, प्रल्हाद केशव अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे म्हणून फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. काय काय विचारलं जाऊ शकते, तर केशव सूत विचारलं जाऊ शकते. पुढे पुढे येणार, मी इथं सांगणार नाही कारण की सगळेच आपल्याला एक्सप्लेन होणारच आहे. केशव सूत आहे, कुसुमाग्रज आहे, कुसुमाग्रज आहे है की नाही. त्याच्यानंतर गोविंदाग्रज आहे, गोविंदाग्रज, म्हणजेच जिथे अग्रज आहे, सूत आहे, हे आपल्याला विचारलं जाणे गरजेचं आहे. फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट येते. तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न आहे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणास ओळखले जाते. मित्रांनो हा अतिशय इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते. आता 3 नावं तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजे. एक म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर, दुसरं म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर आणि तिसरं नाव आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. बघा विष्णुशास्त्री, विष्णुशास्त्री, त्याच्यानंतर कृष्णशास्त्री, कृष्णशास्त्री आणि एक आहे दादोबा पांडुरंग तरखडकर है की नाही. हे नाव 3 कशासाठी की यापैकी एक जण मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जातात, दुसरे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जातात. यातलं नाही हे नाही सांगत मी, म्हणजे विचारलं जातं ते. आणि तिसरे म्हणजे मराठी भाषेचे जॉन्सन विचारले जाते. म्हणजे शिवाजी, पाणिनी आणि जॉन्सन हे 3 आपल्याला माहीतच पाहिजे. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकरांना ओळखलं जाते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता देन कुसुमाग्रज, चौथा प्रश्न. मी तुम्हाला ऑलरेडीच आधी सांगितलेलं आहे की कशा कशाबद्दल माहिती विचारले जाणे गरजेचं आहे. कुसुमाग्रज आहे, केशव सूत आहे, गोविंदाग्रज आहे, बाळकराम आहे है की नाही. ओके. सो कुसुमाग्रज कोण, तर सर्वांनाच माहीत आहे आणि हे माहीतच असणं गरजेचं आहे. विष्णू वामन शिरवाडकर, वि.वा. शिरवाडकरांना कुसुमाग्रज असं म्हटलं जातं. 5वा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. पी सावळाराम हे टोपण नाव कोणाचे होते आहे. पी सावळाराम कोण. आता निवृत्ती रामजी पाटील, प्रल्हाद केशव अत्रे, याच्या आधीच आपण बघितलं की प्रल्हाद केशव अत्रे कोण आहे, तर केशव सूत आहे. कोण आहे, नाही सॉरी केशव कुमार आहे, केशव कुमार. कारण की बघा प्रल्हाद केशव अत्रे हे केशव कुमार आहे, त्यानंतर केशव सूत कृष्णाची दामले. ओके. आणि राम गणेश गडकरी तुम्हाला माहितीच आहे पुढे येणारच आहे. आणि आत्माराम रावजी देशपांडे कोण आहे हे पण तुम्हाला सांगणारच आहे. या ठिकाणी पी सावळाराम आहे निवृत्ती रामजी पाटील. पाठच करून ठेवा. पी सावळाराम म्हणून टोपण नाव कोणाचं आहे तर निवृत्ती रामजी पाटील यांचं आहे. त्यानंतरचा प्रश्न अनिल, अनिल या नावाने कोण ओळखले जाते. आता या ठिकाणी 6व्या प्रश्नाचे ऑप्शन मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहोत. अनिल या नावाने ओळखले जाणारे कोण. ओके. तर आत्माराम रावजी देशपांडे, प्रल्हाद केशव अत्रे, विनायक जनार्दन करंदीकर आणि चिंतामण त्र्यंबक खानोलकर. मित्रांनो बघा
या ठिकाणी आत्माराम रावजी देशपांडे हे आहेत अनिल. कोण आहे? अनिल या नावाने ओळखले जातात. आपली हे 25 मार्क्सची टेस्ट आहे. 25 मार्क्सच्या टेस्ट मी 100 तुम्हाला प्रेझेंट करत आहो. येस, जर तुम्ही इच्छुक असाल तर निश्चितचपणे 7709119501 वर कॉन्टॅक्ट करू शकता. जे जे प्रश्न समाज कल्याण भरतीमध्ये विचारले जात आहे त्याच्यावर एक 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 टेस्ट बनवून मी आता सुरू करून दिली. हँड रिटन ती टेस्ट आहे, तुम्ही अशी सोडवू शकता. येस. देन गोविंदाग्रज. गोविंदाग्रज आणि बाळकराम, गोविंदाग्रज किंवा बाळकराम म्हणून कोणास ओळखले जाते? मित्रांनो या ठिकाणी बघा, गोविंदाग्रज किंवा बाळकराम, गोविंद विनायक करंदीकर हे दोन नाव आहे. आणि त्याच्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर. आता विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज हे आपलं झालंच आहे. आत्माराम रावजी देशपांडे आताच बघितलं की यांना अनिल असं म्हटलं जाते. आता उरलं कोणतं नाव? तर राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या नावाने ओळखले जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे असं की राम गणेश गडकरी हे विनोदी लेखन करायचे, तर विनोदी लेखन करताना त्यांना बाळकराम म्हणून ओळखले जात होते. म्हणून गोविंदाग्रज आणि बाळकराम हे दोन्ही टोपण नाव येतात राम गणेश गडकरी यांच्यावाले. सो 4th ऑप्शन इथं राईट येते. 8वा प्रश्न बघा मित्रांनो, काय करायचं? तुम्ही अख्खीची अख्खी टेस्ट माझ्यावाली सॉल्व्ह करून बघायची, त्याच्यानंतर माझा व्हिडिओ बघायचा. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणास ओळखले जाते? आता पाणिनी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जॉन्सन, ओके, जॉन्सन. त्याच्यानंतर आपल्याला माहित पाहिजे मराठी भाषेचे शिवाजी. हे तिन्ही नाव आपल्याला गरजेचेच आहे. म्हणून मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटले जाते. म्हणून 2nd ऑप्शन या ठिकाणी राईट येते. त्यानंतर आता तुम्हाला एवढं सांगितलेलंच आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकर कोण आहे? तर मराठी भाषेचे शिवाजी आहे. मराठी भाषेचे शिवाजी आणि मराठी भाषेचे जॉन्सन कोण? तर पुढे येणारच आहे. येस. माधवानुज हे टोपण नाव कोणाचं आहे? माधवानुज. आता माधवानुज म्हटलं तर हा प्रश्न सोपाच आला. पण बऱ्याच वेळेस काय होते माहिती आहे का, माधवानुज म्हटलं की ऑप्शन आपण 3rd मारू शकतो या ठिकाणी. पण मित्रांनो तसं करू नका, कारण की माधवानुज हे म्हटल्या जाते काशीनाथ हरी मोडक यांना. हे टोपण नाव आहे काशीनाथ हरी मोडक यांचं. देन आताच बघितलं राम गणेश गडकरी हे कोण आहे? तर गोविंदाग्रज किंवा बाळकराम आहे. येस. माधव त्र्यंबक पटवर्धन कोण आहे ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा पुढे मी घेणारच आहोत. प्रल्हाद केशवात्रे तुम्हाला माहीतच आहे. दिवाकर म्हणून कोण ओळखले जात? दिवाकर माहीत पाहिजे, दिनकर माहीत पाहिजे आपल्याला. दिवाकर म्हणून कोण ओळखले जात? गोविंद विनायक करंदीकर, विनायक जनार्दन करंदीकर. हे बघा 2 वेगवेगळे नाव आहे. गोपाळ हरी देशमुख की शंकर काशीनाथ गर्गे? दिवाकर म्हणून ओळखले जायचे शंकर काशीनाथ गर्गे. कोण? शंकर काशीनाथ गर्गे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. आरती प्रभू या नावाने ओळखले जाणारे साहित्यिक कोण? आरती प्रभू. राम गणेश गडकरी का? नाही, त्यांना गोविंदराज किंवा बाळकराम म्हणून ओळखले जात होते. निवृत्ती रामजी पाटील आहे का? निवृत्ती रामजी पाटील आहे का? एकदा तुम्ही कमेंट करू शकता. नाही, कारण की त्यांना पी सावळाराम म्हणून ओळखले जाते यांना. चिंतामण त्र्यंबक खानोलकर आहे का? यस, चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू म्हणून ओळखले जात होते. आणि हे खूप प्रख्यात आणि विख्यात आहे. सो चिंतामण त्र्यंबक खानोलकर इट्स अ राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 3rd राईट आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर आधीच आपण घेतलेला आहे की त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जात होते. 12वा प्रश्न बिलकुल फिक्स 25 प्रश्न आहे आणि 25 पैकी 25च मार्क्स मिळाले पाहिजे, कारण टोपण नावावर परीक्षेचे प्रश्न विचारले जात आहे. आता येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये असेच प्रश्न विचारले जाणार. पॅराजंबल असेल, शब्दांच्या जातीवर प्रश्न आहे, समासावर प्रश्न आहे, अलंकारावर प्रश्न आहे, शब्द समानार्थी शब्दावर प्रश्न आहे. ते सगळेच मी टेस्ट घेणार आहोत. एका टॉपिकच्या 5-5 टेस्ट मी घेऊन येतो. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. येस. आणि सगळ्यांनाच या टेस्ट फ्री आहेत. फक्त त्या टेस्ट 2 days व्हॅलिडिटी आहे त्याच्यावाली. 2 दिवसात ऑन राहतात. आता बघा, केशवसूत यांचे मूळ नाव काय? केशवसूत सोपं आहे ना. कृष्णाजी केशव दामले हे केशवसूत यांचं मूळ नाव आहे किंवा त्यांना टोपण नावाने ओळखले जाते.
बापूजी ठोंबरे हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? आता या ठिकाणी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे तर खूप सोपा असा प्रश्न आलेला आहे, कारण की ते बालकवी या नावाने ओळखले जात होते. नादो महानोर हा VVIP क्वेश्चन आहे, कारण की हा विचारला जाण्याची शक्यता आहे. नादो महानोर हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? तर ते रानकवी म्हणून प्रसिद्ध होते. तुम्ही कमेंट करू शकता की महाराष्ट्र कवी आणि मुलाफुलांचे कवी हे टोपण नावे कोणत्या प्रख्यात अशा लेखकांची किंवा कवींची आहे म्हणून. न वा केळकर आणि नाची केळकर हे दोन महत्त्वाचे नाव आहे. बघा इकडे न वा केळकर आणि नाची केळकर हे दोन महत्त्वाचे नाव आहे. 14वा प्रश्न आपण बघत आहोत, नाही 15वा. न वा केळकर हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? न वा केळकर महाराष्ट्र कवी, फुलांची कवी, रानकवी की बालकवी? आता तुम्ही 2 ऑप्शन तर या ठिकाणी देणार नाहीच, मला माहीत आहे. कारण की रानकवी कोण? नादो महानोर. बालकवी कोण? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. म्हणून हे 2 येणारच नाही. आता प्रश्न उरला महाराष्ट्र कवी की मुलाफुलांचे कवी. आता महाराष्ट्र कवी कोण आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. नवा केळकर हे मुलाफुलांचे कवी म्हणून ओळखले जाते. आता नवा केळकरच्या जागेवर नाची केळकर पण आहे, सो लक्षात घ्या तेवढं. नवा केळकर हे मुलाफुलांचे कवी म्हणून ओळखले जातात, म्हणून सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. 16वा प्रश्न बघा. अज्ञातवासी हे मूळ नाव कोणाचे? नवा केळकर तर येणारच नाही. नाची केळकर येतात का? नाहीच नाही. दिनकर गंगाधर केळकर येतात का? नाही. 3 केळकर नाव आहे. ते येतं अज्ञातवासी यशवंत दिनकर पेंढारकर. 4th ऑप्शन हे राईट आहे. ही टेस्टच अशी सेट केलेली आहे मी की ज्या 25 प्रश्नामध्ये सर्वच एक्सप्लेनेशन आलं पाहिजे. ओके. त्यानंतर आहे मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कोणाला ओळखले जाते? 3 नावं तुम्हाला केव्हाही मी सांगितलं. विष्णू शास्त्री चिपळूणकर, दादोबा पांडुरंग तरखडकर आणि कृष्ण शास्त्री चिपळूणकर. कृष्ण शास्त्री चिपळूणकर. आता मित्रांनो बघा 17वा मध्ये ऑप्शन आपण या ठिकाणी बघूया. हे बघा या ठिकाणी हां काय आहे? मराठीची जॉन्सन किंवा मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कोणाच ओळखले जाते? तर आन्सर येते मित्रांनो कृष्ण शास्त्री चिपळूणकर. बरोबर, कृष्ण शास्त्री चिपळूणकर. 3rd ऑप्शन या ठिकाणी राईट येते. त्यानंतर आहे कुंज बिहारी. कुंज बिहारी हे टोपण नाव कोणाचे होते? आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे मात्र. कसं आहे? कुंज बिहारी हे टोपण नाव कोणाचं आहे? नारायण वामन टिळकांचं आहे का? रेवरंड टिळक कोण आहेत हे तुम्ही सांगू शकता. रघुनाथ चंदावरकर यांचे आले आहे का? हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचं आहे का? की दिनकर गंगाधर केळकर यांचं आलं आहे? कुंज बिहारी आहेत हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. सो 3rd ऑप्शन या ठिकाणी राईट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा बऱ्याचदा विचारला पण जातात. छोटा गंधर्व म्हणून कोणास ओळखले जाते? माधव त्र्यंबक पटवर्धन यांना, दिनकर गंगाधर केळकर यांना, सदानंद नागनाथ गोरे यांना की नारायण वामन टिळक यांना? हे कमेंट करू शकता तुम्ही. मी याचवेळेला आन्सर देतो. सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व म्हणून ओळखलं जात असे. नेक्स्ट प्रश्न तुमच्या पाठच आहे. नारायण मुरलीधर गुप्ते हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? नारायण मुरलीधर गुप्ते हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? खतरनाक प्रश्न आहे. गुप्ते म्हटलं तर गुप्ते हेर म्हणून होते का? बहिर्जी म्हणून होते का? ग्रेस म्हणून होते की कवी बी म्हणून होते? ते होते बी. या कवी बी त्यांना म्हणायचे किंवा बी म्हणायचे. 1st ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. सेतू माधवराव पगडी, महत्त्वाचं नाव. सेतू माधवराव पगडी हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? दिवाकर म्हणून प्रसिद्ध होते का? तुम्हाला याआधीच झालेलं आहे की दिवाकर म्हणून कोण होते ते कमेंट्स करून तुम्ही सांगू शकता. त्यानंतर आहे या ठिकाणी कुंज बिहारी. आताच आपण घेतलं होतं कुंज बिहारी कोण आहे? तर हरिहर गुरुनाथ कुलकर्णी म्हणून. या ठिकाणी कृष्णकुमार कोण आहे आणि केशवकुमार कोण आहे? केशवकुमार तुम्हाला माहीतच आहे. केशवकुमार कोण आहे तर हे तुम्हाला माहीत आहे. ओके. सो आपण आन्सर देणार आहोत कृष्णकुमार. केशवकुमार तुम्ही कमेंट करून सांगू शकता. हे आहे आन्सर. सेतू माधवराव पगडी म्हणजे कृष्णकुमार. माणिक शंकर गोडघाटे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच जणांना हा पाठच आहे. माणिक शंकर गोडघाटे हे शंकर म्हणजे शंकराचार्य नाही लिहायचं. दिनकर किंवा दिवाकर पण ते नाहीच.
तर ते आहेत कवी ग्रेस. 22चं आन्सर आहे ते फोर्थ. गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या नावाने ओळखले जाते हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि या ठिकाणी आहे माधव ज्युलियन, दिवाकर लोकहितवादी की रेवरंड टिळक. गोपाळ हरी देशमुख आता पाठच आहे, लोकहितवादी त्यांना म्हटलं जात होते, आहे की नाही? काय म्हटलं जात होतं? लोकहितवादी. म्हणून गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जात असत. रामदास या नावाने कोण परिचित होते? आता बघा कसं असते माहिती आहे का, की 4थ्या वर्गाचं तुम्ही पुस्तक बघा, परिसर अभ्यास 2 मध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. सोबतच त्या ठिकाणी संतवाणी नावाचं चॅप्टर आहे. त्यामध्ये तुकाराम महाराजांचं नाव काय, रामदास महाराजांचं नाव काय, म्हणजे रामदास स्वामी यांचं नाव काय, सो ज्ञानदेव महाराजांचं संपूर्ण नाव काय हे विचारलं जाऊ शकतं. म्हणून हा पण या ठिकाणी आपण एक प्रश्न टाकलेला आहे, रामदास या नावाने कोण परिचित होते? तर नारायण सूर्याजीपंत ठोसर हे त्यांचं पूर्ण नाव होतं. तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तुकाराम महाराज, त्याच्यानंतर ज्ञानदेव महाराज, हे यांचे पूर्ण नाव तुम्ही सांगू शकता, है की नाही? येस, नामदेव महाराजांचं सुद्धा तुम्ही नाव सांगू शकता. हे म्हणजे 3 संत जे आहे प्रख्यात आणि विख्यात महत्त्वाचे, ज्यांनी आपली संस्कृती जपण्याचं काम केलेलं आहे, त्यांचे तुम्ही पूर्ण नाव कमेंट्स करू शकता. या ठिकाणी नारायण सूर्यजीपंत ठोसर आहे. लास्टचा प्रश्न आहे, राजकीय कादंबरीकार या नावाने कोण परिचित होते? राजकीय कादंबरीकार. तर आन्सर मीच तुम्हाला सांगतो, आन्सर आहे ग वे माडखोलकर. असे करून आपण 25 पैकी 25 मार्क्स मिळवलेले आहे. म्हणजे मी मिळवले, मी तुम्हाला समजून सांगितलं. आता हे आहे टोपण नावाच्या संदर्भात पूर्णच्या पूर्ण मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला जर समजा ही टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही 7709119501 वर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या ठिकाणी थोडं हे पण सांगतोय तुम्हाला काय कसं हे करायचं. तर बघा फटाफट आपण घेऊ. कृष्णाजी केशव दामले केशवसूत, प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार, विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज, राम गणेश गडकरी गोविंदाग्रज किंवा बाळकराम, शेतू माधवराव पगडी कृष्णकुमार, काशीनाथ हरी मोडक माधवानुज, त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी, नाधो मानव रानकवी, न वा केळकर मुला फुलांची कवी, यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी. त्यानंतर आहे शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर. त्याच्यानंतर नारायण मुरलीधर गुप्ते कवी बी, कवी ग्रेस माणिक शंकर गोडघाटे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, निवृत्त रामजी पाटील पी सावळाराम, नारायण सूर्यजीपंत ठोसर रामदास, सौदागर नारायण गोरे छोटा गंधर्व, दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी. त्यानंतर येतं चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू, शंकर काशीनाथ गर्गे, हे आपण पुन्हा आलं इथं, हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कुंज बिहारी, आत्माराम रावजी देशपांडे अनिल, विष्णुशास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे शिवाजी, मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर जॉन्सन, आणि दादोबा पांडुरंग तळखटकर मराठी भाषेचे पाणिनी, विनायक जनार्दन करंदीकर विनायक म्हणून, शाहीर राम जोशी शाहिरांचा शाहीर. त्याच्यानंतर गोविंद विनायक करंदीकर विंदा करंदीकर, गत्रे माडखोलकर राजकीय कादंबरीकार, साहित्य सम्राट म्हणून नाची केळकर यांना ओळखलं जातं. संत सोयराबाई पहिली दलित संत कवयित्री आहे. सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कवितेच्या जननी त्यांना म्हटलं जातं. बासी मर्ढेकर मराठी नवकाव्याचे जनक किंवा कवितेचे जनक, त्यांना निसर्गप्रेमीसुद्धा म्हटले जाते. त्यानंतर येते दासोपंत दिगंबर देशपांडे, दासोपंत नावावरच आहे. रघुनाथ पंडित रघुनाथ चंदावरकर, दत्त दत्तात्रय कोंडो घाटे, मोरोपंत रामचंद्र पराडकर, यशवंत दिनकर पेंढारकर. सोबतच त्यांचं दुसरं नाव आहे ते म्हणजे महाराष्ट्र कवीसुद्धा यांना म्हटले जाते, यशवंत आणि महाराष्ट्र कवी. माधव त्र्यंबक पटवर्धन, माधव जुलयन महत्त्वाचं आहे. आणि वसंत मंगळवेडेकर, राजा मंगळवेडेकर त्यांना म्हटले जाते. आणि एक महत्त्वाचं असं आहे की नारायण वामन टिळक यांना रेवरंड टिळक असं म्हटलं जाते.
निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल जर वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.